आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। पंढरपूर येथे सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी भेट देत जाहीर पाठिंबा दिला। यावेळी त्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित आंदोलकांशी संवाद साधत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली। शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत असून त्यांना तातडीने मदतीची गरज असल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या आंदोलनास आपण सोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला। तसेच शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा मिळत असून विना अट सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे। शेतकऱ्यासाठी बसलोत, माझं तरी मत आहे आपण या आंदोलनात तरी त्यांना शेतकऱ्याची लढाई म्हणून सगळ्यांनी बघावं। आपण का त्यांच्या राजकारणासाठी किंवा कोणाच्या याच्यासाठी आलेलो नाही आहेत, ते शेतकऱ्यासाठी लढायला लागलेत। आपण सुद्धा सगळे शेतकरी म्हणून साथ द्यायला हरकत नसावी। आता मैताशी पंचायत होणार आहे। आता मी इथून गेलो की म्हणते नाही पवाराचा माणूस, परदेशी रातभर मी देवेंद्र फडणवीसचा माणूस होतो। आता तिथून सुटन आणि तुमच्या गळ्यात गुतणार आहे मी। आता महिले फरफट चालू आहे, मी ज्याला भेटायला जाईन त्याचाच माणूस आहे म्हणते ती। पण माझी प्रामाणिक भूमिका असते, जिथं जिथं समाजावरती अन्याय होईल त्या त्या ठिकाणी आम्ही सगळेजण धावून जातो। त्याच्यात मात्र कसलीही काटकसर आम्ही कधीच करत नाही आणि कधी करणार सुद्धा नाही। बच्चू भाऊ बसले होते त्यावेळेस आम्ही सगळे गेलो होतो, ते मग भाजपचे होते तरी आम्ही गेलो होतो। कुणी कुठल्याही पक्षाचा असो, शेतकऱ्यांच्यासाठी कोणी मैदानात असेल तर आम्ही सगळेजण कायम सोबतीला आहेत। उद्या जर वाटत असलं कोणाला की मी यांच्याकडे भेटीला आलोय म्हणजे यांचा माणूस, उद्या भाजपचे सुद्धा लोक बसा उपोषणला, बघा मी येतो की नाही सगळ्यात आधी। फक्त ते नाव ठेवू नये, ते त्यांच्या भूमिकेवर आहेत, आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहेत। भूमिका शेतकऱ्याची आपण सगळ्यांनी बळ दिलं पाहिजे। त्यांनी मला एक आता GR दाखवलाय, त्याच्यात त्यांनी सांगितलं शब्दाचा खेळ कसा असतो। भाऊ 3 वर्ष झालं मी तेच बघून बघून बेजार झालोय। कोंकड कानान कोंकड मात्र हानतेन, तळाला मिळणे मग अवपोषण करू करू फेस पाडीला देईन। तुम्हाला तर त्याच्यातलं लवकर कळलंच पाहिजे कोंकड काय हो केलंय काय नाही ते। आईला पण मग एक प्रश्न आहे राव, तुम्हाला उपोषणला बसायची वेळच नाही यायला पाहिजे। मोदी साहेब पवार साहेबाला तांब्या भरून पाणी देते, ते कोणत्या तरी टेबलावर आहे ना गिल्लास भरून पाणी दिलेलं। आणि मग मोदी साहेब जर एवढा जीव लावते तुम्ही उपोषणाला बसून का मग हाडकं मोडून घ्यायला लागले उगाच। पवार साहेबाला सांगा एक फोन फिरावं म्हणा तिकडं, काय जेवण कशाला ताण घ्यायचा उगाच, शेतकऱ्याचं तरी कल्याण होईल। त्यांचं तर चांगलं आहेच ना, तुमच्यावरती तरी कशाला ही उपोषणाची वेळ यायला पाहिजे। आणि माझं एक दुसरंही प्रामाणिक मत आहे, जर सरकार तुम्हाला बोलवत असलं तर तुम्ही चर्चा करून मार्ग काढावा। माझं प्रामाणिक मत सांगितलं मी तुम्हाला, नाही ऐकल्यावर बघू। सध्या जर मी चॅनलला पण बघितलं ते भरणे मामा म्हणलेत असं करूयात तसं करूयात, मला वाटतं विश्वास ठेवावा एकदा, आम्ही ठेवला होता। आयला तसं नाही रे, तुम्ही हसू नका रे, पोट्टे असे आहेत ना, मग तसा विश्वास नाही रे, एकदा त्यांची पहिली सुरुवात आहे। मग जर म्हणत असले तर एवढे बरं जाऊन द्या ना, काय त्याला तर। भरणे मामावर विश्वास ठेवा एकदा। आता आणखीन महाजन साहेब येणार आहेत म्हणले, आता एकदा जाऊन द्या, ठेवा विश्वास। काय आमचं बरं चाललंय हो, पण सध्या
आमच्या आत्ताशिक मागण्या 3 वर्षात मान्य केल्यात, म्हणून मी आत्ताशिक त्यांना बरं म्हणायला लागलो. तरी त्यांना दाखवता आज जोडी तुक्का काय इकडे गेल्यावर. कारण आता सध्या JR काढणं चालू आहे शिक्षणाचे, मराठा आणि कुणबीचं मंत्रालयाचं काढणं चालू आहे. आता चांगलं काम करतात म्हणल्यावर चांगलं म्हणायचे मला सवय नसतं, नंतर लयत असतो मी घोडे. त्यामुळं खरंच सध्या काम करतात, त्याच्यामुळे मी काय सध्या बोला ना त्यांना. परत तुम्ही म्हणता फुटला काय चाललंय सध्या. आपले विखे पाटील साहेब काम करतायत, ते JR काढायलेत. आमच्यामध्ये होराकडे लाड भाऊ आलेत, प्रसाद लाड साहेब. त्याने आधी मला चांगले घोडे लावले, मी बी त्यांना रेटून लावले होते तेवढे. आता आम्ही पक्के मित्र झालो ह्या निमित्ताने. कमीत कमी आता विखे पाटील साहेब आणि प्रसाद लाड साहेब चांगलं काम करायला लागलेत. म्हणजे आमच्याबद्दल बोलतो बरं का, तुमच्याबद्दल नाही. आमचं चांगलं चाललंय, JR काढणं सुरू झालंय. त्यामुळे आम्ही शाबासकी पण दिले. तितक्या मोठ्या मनाचे संस्कार आमच्यावरती आमच्या समाजाने केले सुद्धा. आणि राहिलेलेही कामं ते 22 तारखेपर्यंत करतोय म्हणलेत. मग मला विश्वास थोडा पडला त्यांचा, म्हणून तुम्हाला बी ठेवा म्हणलो आल्या सरशी मी. म्हणजे आता आऊत हाणायला उभा राहिलो तर सगळंच आऊत हाणायला लागलो आपण. जर सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने तुमचा शब्द ऐकून जर पॉझिटिव्ह काही